मंडळी नमस्कार. मी आहे सध्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या गावामध्ये. मागील रविवारी या चपळगावचा आठवडा बाजार पहिल्यांदा सुरू झाला आणि मागच्या रविवारी पहिला आठवडा बाजार भरला आणि हा आठवडा बाजार अक्षरशः अक्कलकोट तालुक्यासह तालुक्याबाहेरही देखील हा आठवडा बाजार चर्चेचा विषय ठरला. कारण चपळगाव जिल्हा परिषद गटातील हा सगळ्यात मोठा गाव म्हणजे चपळगाव आणि याच चपळगावमध्ये पहिल्यांदा आठवडा बाजार भरला ही विशेष गोष्ट होती. आणि मागच्या रविवारी अतिशय मोठ्या प्रमाणात आठवडा बाजार भरला. आज मुद्दाम आम्ही दुसऱ्या आठवडा बाजारात या दिवशी आलेलो आहोत, कारण दुसरा आठवडा बाजार कशा पद्धतीने भरला हे पाहण्यासाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून ही आठवडा बाजार सुरू आहे. आपल्या सोबत आहेत आमचे पत्रकार मित्र आणि तसेच त्याचप्रमाणे चपळगावचे स्थानिक रहिवासी देखील आहेत. सर, प्रथमतः तुमचं आमच्या हॅलो सोलापूर न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आणि आज दुसरा आठवडा बाजार आपल्या गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भरत आहे. कशा पद्धतीने आठवडा बाजार सुरू आहे, नेमका काय काय वस्तू या ठिकाणी आहेत आणि किती वाजल्यापासून हा आठवडा बाजार सुरू झाला सकाळी? सर्वप्रथम मी हॅलो सोलापूर न्यूज चॅनलचे मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. कारण ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं युट्यूब चॅनल काढून आपण अशा ज्या काही संस्कृती आहेत, अशा ज्या काही गोष्टी आहेत यांना खूप चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी देण्याचं काम केलं. त्याबद्दल हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि सचिन मित्र आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतो, एक गावचा ग्रामस्थ म्हणून. दुसरी गोष्ट, स्वर्गीय सूर्यकांत पाणेगाव साहेब हे आपल्या गावचे माजी सरपंच होते आणि त्यांच्या काळामध्ये सुरुवातीला माझ्या माहितीप्रमाणे 90-95च्या काळामध्ये आठवडा बाजाराची संकल्पना राबवण्यात आली. परंतु त्यावेळची लोकसंख्या किंवा त्यावेळची परिस्थिती ही पूरक नसल्यामुळं 2-4 महिन्याचा कालावधी वगळता तो बाजार चालला नाही. त्या गोष्टीची खंत ग्रामस्थांना होती आणि आता ही संकल्पना सत्यात उतरताना दिसते. मागच्या रविवारी या आठवडा बाजाराचा शुभारंभ झाला आणि आज आपण पाहताय की दुसऱ्या रविवारी हा बाजार भव्य प्रमाणात भरलेला आहे. आणि या बाजारामध्ये जे पंचक्रोशीतील गावातील जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना आपल्याला दिसत आहेत. सर, आठवडा बाजार आज दुसरा आठवडा बाजार सकाळी किती वाजता चालू झाला आणि सुरुवात कशी झाली? आपला जो चपळगाव गाव आहे हा अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागातील एक सगळ्यात मोठा गाव आहे आणि अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी लोकसंख्या देखील वाढलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावच्या आजूबाजूला सोलारचे प्लांट आलेले आहेत, जिथं बाहेरच्या राज्यातले कामगार लोक हे मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. त्यासोबतच कुरनूरचं धरण आहे आपल्या चपळगावच्या बाजूला, इथून 6 किलोमीटर अंतरावर. त्या कुरनूरच्या धरणातील पाण्यामुळं भाऊकरवाडी असेल, कुरनूर असेल, चपळगाव असेल, सिंदखेड, मोट्याळ अशी अनेक गावं आहेत की ज्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि लोकांकडे पैसा आहे परंतु स्थानिक बाजारपेठ नाही आहे. काही गोष्टी या आपल्याला डीमार्ट मध्ये मिळतात मोठमोठ्या, परंतु हा असा डीमार्ट आहे. आठवडा बाजाराची संकल्पना अशी आहे की ज्या बाजारामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी मिळतात आणि स्थानिक शेतकरी असतील, स्थानिक व्यापारी असतील, या सगळ्यांना एकच आपल्याला व्यासपीठ मिळतं आठवडा बाजाराच्या माध्यमातून. मागच्या रविवारी या आठवडा बाजाराचा शुभारंभ झाला. ज्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे 150 व्यापारी शेतकरी या ठिकाणी आले होते. आठवडा बाजार यशस्वी झाला. सकाळी 8 ला सुरू झालेला बाजार सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालला आणि या बाजारामध्ये विशेषतः शेळ्यांचा व्यापार असा झाला की जिथं 8 लाखांची उलाढाल झाली आणि राहिलेला जो बाजार आहे, किराणा असेल, भाजीपाला असेल, कपड्याचा व्यवसाय असेल, चप्पल, पट्टा किंवा चिकन, मटण, हॉटेलचा व्यवसाय असेल, अशा अनेक व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी 15 लाखांची उलाढाल झाली. आज आपण या ठिकाणी बघतोय, आज या बाजारामध्ये व्यापाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि विशेष म्हणजे आज सकाळी आल्यानंतर मला देखील विश्वास बसला नाही, इथं शेतीमालाचे निलाव झाले. शेतीमालाचे निलाव एका झटक्यामध्ये शेतकऱ्यांना शेतातला आणलेला माल, कुठलाही टॅक्स नाही, कुठलंही आडत नाही, कुठलंही कमिशन नाही, काहीच नाही, शेतकऱ्याचा माल थेट व्यापाऱ्यांकडे गेला. या गोष्टीचा खूप मोठा आनंद आहे आणि मला वाटतं आज बहुधा 15 लाखाची उलाढाल होणार नाही. आज 15 लाखापेक्षा जास्तीची उलाढाल या ठिकाणी होताना दिसते. मला वाटतं आता 3:30 वाजत आलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला जो अंदाज आहे, मागच्या बाजारापासून आम्ही या ठिकाणी आज बाजार
6च्या पलीकडे जाईल असा माझा तरी अंदाज आहे. खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तर मंडळी, आपण मागच्या रविवारी पहिल्या आठवडा बाजारचा आपण अपडेट या ठिकाणी घेतला होता. अतिशय प्रचंड प्रमाणात या बाजाराला नागरिकांचा व ग्रामीण भागातील पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आज बाजाराचा दुसरा आठवडा म्हणजे आज दुसरा बाजार हा भरलेला आहे. अतिशय आपण पाहू शकता अतिशय प्रचंड नागरिक या ठिकाणी बाजाराला आलेले आहेत. ही गर्दी सकाळी 8 वाजल्यापासून चालू आहे. सर, मागच्या आठवडा बाजारामध्ये जनावरांच्या बाजाराची आपण जी मुलाखत घेतली होती ती संपूर्ण जिल्हाभर प्रसिद्ध झाली आणि संपूर्ण सोशल मीडियावर जिल्हाभरातून त्या व्हिडिओना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. तर आज जे शेळ्यांचा बाजार जो भरला जनावरांचा, तो कशा पद्धतीने होता? मागच्या बाजारामध्ये केवळ शेळ्यांचा बाजार झाला होता, जिथं 8 लाखांची उलाढाल झाली होती. आजच्या बाजारामध्ये त्या बाजारामध्ये उलाढाल भले जरी कमी झाली असली, शेळ्या मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. आणि विशेष म्हणजे म्हैस आणि बैल हे विकायला आले होते विक्रेते. म्हशी विकली गेली परंतु बैल विकले नाहीत. परंतु शेळ्यांच्या पलीकडे जाऊन विशेष म्हणजे कोंबड्या देखील विकायला आलेल्या होत्या. कोंबड्यांचा बाजार मोठ्या प्रमाणावर झाला, शेळ्यांचा बाजार झाला, म्हैस देखील विकली गेली. मला वाटतं हा रिस्पॉन्स बघता भविष्यामध्ये या ठिकाणी जनावरांचा बाजार देखील खूप मोठ्या प्रमाणावर भरणार आहे आणि ते आता आपल्याला दिसतंय सद्यस्थितीमध्ये. तर मंडळी, एक मुद्दा आवर्जून लक्षात घ्या. आठवडा बाजार चप्पळगावचा खूप चर्चेचा विषय झालेला आहे आणि या पंचक्रोशीमध्ये चप्पळगाव हा या जिल्हा परिषद गटातील सगळ्यात मोठा गाव आहे आणि याच गावामध्ये आज आठवडा बाजार भरत आहे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि या बाजाराला उत्स्फूर्त असा पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या बाजारापासून हे आज दुसऱ्या बाजारापर्यंत जनावरांच्या बाजाराला या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आणि भाजी मार्केट तर सांगायला नको, तुम्ही बघू शकता हाऊसफुल या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि ही जी गर्दी आपल्याला सद्यस्थितीला दिसत आहे, हीच गर्दी सकाळी 8 वाजल्यापासून आहे. मंडळी, आता साधारणपणे 4 वाजलेले आहेत. सकाळी 8 पासून आज आता 4 वाजेपर्यंत ही गर्दी आहे तशी आहे. सर, दुसरा आठवडा देखील आपला सक्सेसफुल झाला आहे. काय भावना आहे तुमच्या? तुम्ही जे मागच्या काही महिन्यापासून जो कष्ट घेतलेला आहात, या कष्टाला आज कुठेतरी फळ मिळत आहे आणि चप्पळगावकरांचं स्वप्न आज सत्यात उतरत आहे. निश्चितपणे हे बघा, आपण कुठलंही एखादं काम केलं आणि त्याला जर यश मिळालं, तो आनंद खूप निराळा असतो आणि अभिमानाचा असतो. हा प्रयत्न केवळ वैयक्तिक कोणाचं सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांना जाणार नाही. हा आनंद, हा अभिमान हा प्रत्येक गावकऱ्यांसाठी आहे. भले तो चप्पळगावातील नागरिक असू दे किंवा भावकरवाडीचा नागरिक असू दे, हा आनंदाचा क्षण आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा बाजार यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत परिवारानं, सरपंच वर्षाताई भंडारकोटे असतील, उपसरपंच सुवर्णाताई कोळे असतील, सर्व त्यांचे ग्रामपंचायत सदस्य असतील आणि विशेषतः ग्रामपंचायतीचे कर्मचारी, त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण डोळ्यामध्ये तेल घालून त्या कर्मचाऱ्यांनी अथक असं परिश्रम घेतलेला आहे. आज हा बाजार यशस्वी व्हावा किंवा या बाजारामध्ये व्यापारी लोक आले पाहिजेत, त्या उद्देशानं माझ्या माहितीप्रमाणे मंद्रुपचा बाजार असेल, मुरुमचा बाजार असेल, नळदुर्गचा बाजार असेल, अणदूरचा बाजार असेल, हन्नूर, अक्कलकोट, वळसंग किंवा इतर ठिकाणी भरणारे जे आठवडा बाजार आहेत, त्या बाजारामध्ये जाऊन या ग्रामपंचायत परिवारांना, व्यापाऱ्यांना सुरुवातीला आमंत्रण दिलं की बाबा तुम्ही या, आमचा गाव मोठा आहे, आपला व्यापार होऊ शकतो. आणि त्या विनंतीला मान देऊन हे व्यापारी लोक आले. ते आले म्हणून आज हा आपला बाजार यशस्वी झालेला आहे. सुरुवातीला त्या व्यापाऱ्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण रविवारी आपल्या तालुक्यामध्ये पानमुंगरूळला बाजार भरतो, वागदरीला बाजार भरतो, नळदुर्ग सारख्या मोठ्या शहरामध्ये बाजार भरतो. असं असताना त्या ठिकाणी न जाता त्या व्यापाऱ्यांनी चप्पळगावला निवडलं, ते चप्पळगावला आले. आणि आज आपण बघतोय की बाबा हा दुसरा आठवडा आहे. पहिल्या बाजारामध्ये 15 लाखांची उलाढाल झाली, दुसऱ्या बाजारामध्ये देखील लाखोंची उलाढाल आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी बघताय. मग हा आनंद हा किती अभिमानाचा असेल, किती स्वाभिमानाचा असेल, याची कल्पना देखील आपण करू शकणार नाही. हे शब्दात मांडता येणार नाही. हे लाख मोलाचा आनंद आहे. 100% सर, हा लाख मोलाचा आनंद आहे. आपण पाहू शकता मंडळी, आता उन्हाळा चालू होत आहे. ग्रामपंचायत किती जागृत आहे हे एका गोष्टीतून आपल्याला लक्षात येईल. मागचाच आठवडा पहिला आठवडा झाला बाजाराचा, आज दुसरा आठवडा आहे. एकच आठवड्यात लगेच ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की आलेल्या व्यापाऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये.
मागील 2 दिवसापासून मंडळी खूप महत्वाची गोष्ट आहे. आठवडा बाजार सुरू होऊन अवघे हा दुसराच आठवडा बाजार आहे. तात्काळ ग्रामपंचायतीने आलेल्या व्यापाऱ्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन ताबडतोब 2 दिवसामध्ये हा मंडप या ठिकाणी परमनंट मंडप उभारलेला आहे. तर सर, हा जो आलेल्या व्यापाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण त्या ठिकाणी तात्काळ 2 दिवसामध्ये इतक्या भव्य स्वरूपात परमनंट मंडपची व्यवस्था केली, काय सांगाल याच्याबद्दल? हे बघा काय झालं, हा आठवडा बाजार खरं पाहायला गेलं तर हे सुरू करायला आपण थोडस उशीर केलेलं आहे असं मला वाटतं. हा आठवडा बाजार तेव्हा सुरू व्हायला पाहिजे होता, परंतु जे झालं ते झालं. सगळ्या शासकीय गोष्टींची पूर्तता करून या आठवडा बाजाराची संकल्पना आज सत्यात उतरली आणि सत्यात उतरत असताना उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपला हा आठवडा बाजार आपण भरवला. असो, पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण शुभारंभ केला त्या दिवशी मंडपची व्यवस्था केलेली होती, त्याला भाडं गेलं. मग नंतर ना आमच्या लक्षात ही गोष्ट आली की प्रत्येक वेळी आपण मंडपचं भाडं जर भरत गेलो तर ग्रामपंचायत असेल किंवा आपण जो खर्च करणार आहे हा नाहक खर्च ठरणार आहे. मग सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकोटे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी बसून विचार विनिमय केलं. विचार विनिमय केल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की बाबा, आपल्याला जर व्यापार टिकवायचा असेल, आठवडा बाजार टिकवायचा असेल, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल आणि गोरगरिबांचं जर हैराण थांबवायचं असेल तर त्या ठिकाणी परमनंट मंडपची व्यवस्था करावी लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांच्या सर्व शिष्टमंडळांनी गावोगाव फिरले आणि आपण जे अँगल हे बघतोय आता, हे अँगल नाही आहेत, हे बोरचे पाईप आहेत. म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ त्याचं यूज कसं व्हायला पाहिजे, लोकांची व्यवस्था कशी व्हायला पाहिजे हे त्यांनी आयडिया केली. आणि या बोरच्या पाईप पासून आपण बघतोय आज 20x100 म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 60x300चा परमनंट मंडप. आणि या मंडपावर जे आपल्याला कापड दिसतंय हे कापड हे वैशिष्ट्यपूर्ण कापड आहे. हे कापड खास हुबळीहून मागवण्यात आलेलं आहे. आणि काल स्वतः या ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळानं जाऊन कर्नाटकमध्ये जाऊन त्या मंडपाच्या कापडाला आणण्याचं काम केलेलं आहे. रात्री 1 वाजेपर्यंत सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र दुलंगे आणि पंडित भंडारकोटे आणि सगळ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी माझ्या माहितीप्रमाणे रात्री 2 वाजेपर्यंत हे मंडप शिवण्याचं काम केलेलं आहे. हे मंडप आता परमनंट असणार आहे. हे मंडप, या मंडपामुळं इथला व्यापार वाढणार आहे आणि व्यापाऱ्यांना सावली मिळणार आहे, शेतकऱ्यांना सावली मिळणार आहे. तर मंडळी, टाकाऊ पासून टिकाऊ, दूरदृष्टी या मागील खूप मोठी गोष्ट आहे. या दूरदृष्टीतूनच त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंचा वापर करून या ठिकाणी परमनंट असा भव्य स्वरूपात मंडप उभारलेला आहे. सर, आपण चालता फिरता ही सर्व आपण मुलाखत घेत आहोत, पण एकदा आमच्या दर्शकांना तुम्ही आवर्जून सांगा की या बाजारामध्ये काय काय मिळेल. आपली फरमाईश, आपली इच्छा मी पूर्ण करतो. मी मागच्या आठवड्यापासून या ठिकाणी सूत्रसंचालनाचं काम करतोय. हा बाजार कोणासाठी? हा बाजार बायकोसाठी, हा बाजार लेकरा बाळांसाठी, हा बाजार आपल्या आई बापासाठी, हा बाजार आपल्या सासू सासऱ्यांसाठी, हा बाजार आपल्या चपळगावसाठी, हा बाजार आपल्या भाऊकरवाडीसाठी, हा बाजार शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी, हा बाजार सर्वसामान्यांसाठी, हा गोरगरिबांचा डिमार्ट आहे. इथं सगळं काय मिळणार आहे. इथं मिळणार आहे भाजीपाला, इथं मिळणार आहे किराणा, इथं मिळणार आहे मिरची आणि मसाला, इथं मिळणार आहे कापड, इथं मिळणार आहे चप्पल, इथं मिळणार आहे पट्टा, इथं मिळणार आहे झिंगी, बोंबील, चिकन, मटण, इथं मिळणार आहेत बेकरीचे पदार्थ, इथं मिळणार आहेत प्लास्टिकच्या वस्तू, इथं मिळणार आहे सगळं काय. इथं काय नाही असं काहीच नाही. हा चपळगावचा आठवडा बाजार आहे, हा सर्वसामान्यांचा बाजार आहे. तर मंडळी, सगळ्यात मोठी गोष्ट ग्रामपंचायतीचा पहिल्यापासूनच एकच ब्रीदवाक्य आहे की सर्वसामान्य नागरिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हायला पाहिजे आणि सर्वसामान्यांचा आपला स्वतःचा हक्काचा बाजारपेठ मिळायला पाहिजे. आणि या ठिकाणी मंडळी सकाळी निलाव सुद्धा होतो आणि या निलावाचा कुठल्याही प्रकारचा मार्जिन, टक्केवारी म्हणा किंवा काय म्हणतात दलाली म्हणा, असं कुठल्याही स्वरूपात घेतला जात नाही. जेवढा काही होईल तो सर्व पारदर्शक व्यवहार होईल आणि या पारदर्शक व्यवहारातून जे काही नफा होईल ते पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळेल. आणि या संदर्भात सर, तुम्ही हे निलाव पद्धतीचं रूपरेषा तुम्ही कशा पद्धतीने ठरवलं, काय सांगायचं? ऍक्च्युली निलावाची पद्धत आपल्या चपळगावमध्ये होईल का नाही हे आम्ही कल्पना पण केलो नव्हतो,
परंतु पहिल्या बाजाराच्या प्रसिद्धीनंतर या ठिकाणी आज जेऊरचा एक शेतकरी आला होता, ज्यांचं आडनाव विभूती आहे. त्यांनी काकडी आणली होती, त्यांनी टोमॅटो आणले होते, त्यांनी शेवगा आणला होता, सगळं कॅरेटनं त्यांनी माल आणलं होतं आणि ते दिवसभर बसून ते विकणार होते. परंतु झालं काय, त्यांचा माल इतक्या चांगल्या प्रतीचा होता, इथल्या व्यापाऱ्यांनी त्यांना तो माल विचारला आणि त्यानंतर ते शेतकरी आमच्याकडे आले आणि ते म्हणाले, तुमच्याकडे निलावाची पद्धत आहे का, मी माझा माल विकून जाणार आहे. मग लागलीच आम्ही त्यांच्या मालाचा निलाव केला आणि निलावामध्ये त्यांना जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 4,000 रुपये मिळाले. म्हणजे एका झटक्यात त्यांचा वेळ गेला नाही आणि पुन्हा ते आज त्यांच्या शेताच्या कामासाठी गेले त्यांच्या गावी. जाताना मात्र ते म्हणाले की बाबा हा बाजार सर्वसामान्यांना न्याय देणार आहे, इथं मान आहे, इथं सन्मान आहे, इथं आम्हाला चांगली वागणूक मिळाली आणि आमचं म्हणजे खरंच भलं झालं. आणि जाताना त्यांनी आवर्जून सांगितलं की बाबा पुढच्या बाजाराला मी चालत येणार नाही, मी नाचत येणार आहे. आणि त्यानंतर इथं ओल्या शेंगा पण विकल्या गेल्या, वाळल्या शेंगा पण विकल्या गेल्या, वांगे विकले गेले, इतर माल जे आहे त्यांचा देखील निलाव झाला. आणि म्हणूनच या गोष्टीचा आनंद वाटतो की आता हा बाजार राहिला नाही, इथं निलाव होणार आहेत म्हणताना भविष्यामध्ये इथं काहीतरी मोठं काहीतरी होणार आहे, हे आम्हाला आता जाणवू लागलं. तर मंडळी, एक गोष्ट आपण जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक आठवडा बाजारामध्ये सर्व व्यापारी जात असतात. पण एक गोष्ट आवर्जून मला उल्लेख करावा वाटतो की या ठिकाणी आलेल्या सर्व व्यापाऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मान सन्मान मिळतो. प्रत्येक बाजारामध्ये मान सन्मान मिळतो का नाही हा तो वेगळा प्रश्न आहे. पण या चप्पलगावच्या बाजारामध्ये आलेल्या प्रत्येक व्यापाऱ्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मान सन्मान मिळतो. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, त्यांच्या पाण्याची काळजी घेतली जाते, पिण्याच्या पाण्याची असू दे किंवा त्यांच्या सर्वच प्रकारचे या ठिकाणी वैद्यकीय सेवा देखील त्यांनी अतिशय जागा योग्य निवडलेली आहे. दवाखाना देखील या बाजाराच्या समोरच आहे. अक्षय प्रत्येक गोष्ट तत्काळ या ठिकाणी मिळायला पाहिजे, या उद्देशातून या ठिकाणी आठवडा बाजाराची संकल्पना करून हीच जागा त्यांनी निवडलेली आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं अक्कलकोट तालुक्यातील बहुचर्चित चप्पलगावचा आठवडा बाजार हा दुसरा आठवडा बाजार यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होताना दिसत आहे. आता जवळपास 5 वाजत आलेले आहेत आणि सकाळी 8 पासून हा आठवडा बाजार अतिशय उत्साहात सुरू आहे. आणि आपल्याला आतापर्यंत या ठिकाणी सर्व या बाजारा संदर्भात पूर्णपणे माहिती दिलेली आमचे सहकारी मित्र पत्रकार मित्र आहेत शंभूलिंग अकतनार सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. आपण वेळ काढून आमच्या हॅलो सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत किंवा समाजापर्यंत या चप्पलगावच्या आठवडा बाजाराची आपण संकल्पना मांडली. धन्यवाद. थँक्यू अण्णा, आपल्या देखील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.